मुराज देसाई आपल्यासोबत थेट फोन लाईनवरून जोडले गेले। देसाई साहेब, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। आपण बघतोय बदलापूरमध्ये सध्या आंदोलन सुरू झालंय, कारण अत्याचारांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी सध्या या आंदोलकांची आहे। हॅलो, हा देसाईजी माझा, हा बोला बोला। हॅलो, येतोय ना आवाज? हो येतोय बोला। या बाबतीत मी सकाळपासून सतत प्रशासनाच्या संपर्कामध्ये आहे। जिल्हाधिकाऱ्यांचं माझं 2 वेळा सकाळपासून बोलणं झालं। शाळा प्रशासन आहे त्यांची उपसंचालक शिक्षण विभागामार्फत आपण चौकशी करायचे आदेश दिलेले आहेत। तात्काळ त्याची चौकशी सुरू होईल आणि घटनास्थळावरती आमच्या वरिष्ठ उपअधिकाऱ्यांना सुद्धा जायला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही। मला जी माहिती प्राप्त झाली ती तक्रार दाखल करून घ्यायला पोलिसांच्याकडे निर्णय झाले असा नागरिकांचा आक्षेप आहे। या बाबतीत सुद्धा मी आयुक्त पोलिसांना सांगितलेलं आहे की उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं त्यावेळेचं सगळं सीसीटीव्ही फुटेज तपासा। जो कोणी अधिकारी इन्चार्ज त्या दिवशी असेल, तिथं कामावर असेल, त्याची ड्युटी असेल, त्याला जर तात्काळ ठेवलं असेल आणि तक्रार दाखल करून घ्यायला उशीर लागला, पण जोपर्यंत कारवाई होणार नाही, पूर्ण होत नाही, या दोघांना किंवा जे आहेत आरोपी त्या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण इथून हलणार नाही अशी भूमिका सध्या या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। आपण ताबडतोब त्याच्यावर कारवाई करतोय। त्या जो देसाईजी, पण याआधी देखील अशाच पद्धतीने बदलापूरमध्ये शाळेतल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झालेला होता। त्यानंतर पुन्हा ही घटना अशीच घडते। सातत्याने शाळेमध्ये या घटना घडतात। कोणती कठोर पावलं का उचलली जातात अद्याप? आपण आता बघा, शिक्षण विभागामार्फत सांगितलेलं आहे की म्हणजे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आपल्या शासनाचे आहेत की किंवा ज्या काही स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल त्याला सुरक्षा असली पाहिजे, तिथं महिला कर्मचारी असल्या पाहिजेत। म्हणून मी म्हणतोय त्या शाळा प्रशासनाची सुद्धा उपसंचालक शिक्षणकडनं आपण चौकशी निश्चितपणानं करू आणि आजच्या आज म्हणजे तात्काळ या सगळ्या चौकशा पूर्ण करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। पण सध्या मध्य रेल्वे ठप्प झालेले गेल्या 1 तासापासून हे आंदोलक सगळे रेल रोको करतात। जोपर्यंत शिक्षा होत नाही पूर्णपणे तोपर्यंत आपण इथून हलणार नाही, ही भूमिका सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। आपण 100% कारवाई करणार आहोत। कुठेही कुणालाही पाठीशी घालणार नाही। जो मूळ संशयित आहे ज्यानं हा प्रकार केला त्याला सुद्धा शोधण्यासाठी आपण टीम रवाना केलेल्या आहेत। माझं पोलीस अधिकाऱ्यांचं बोलणं झालेलं आहे की त्याला देखील आपण ताब्यात घेऊ अशा पद्धतीने मला पोलिसांनी सांगितलेलं आहे। कठोर कारवाई या सगळ्या प्रकरणात आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही। 100% कडक कलम लावली जातील, कठोर कलम लावली जातील। कुठल्याही परिस्थितीत त्याला एकदम कडक शासन होईल याप्रमाणे सगळी यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे। पालक धास्तावलेले आहेत देसाई साहेब, आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार अशी त्यांची भूमिका आहे। तुम्ही त्यांना आश्वस्त कसं करणार आहात? मी त्यांना तेच आश्वासन देतोय ना पालकमंत्री म्हणून की आम्ही यंत्रणा सगळी अलर्ट केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही माणूस प्रत्यक्ष या प्रकरणात सहभागी आहे अशा कुठल्याही आरोपीला कुठलं जाणार नाही आणि आजच्या आज त्यांना देखील ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले आहेत। सर्व टीम पोलिसांच्या त्या कामामध्ये आहेत आणि लवकरच त्याला जिथं असेल तिथलं ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई आपण करू। नक्कीच, धन्यवाद देसाई साहेब, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल।